गेल्या 4-5 दिवसापासून वसई विरारमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण वसई विरारला पाण्याने वेढून काढले आहे। या साचलेल्या पाण्यामुळे गेल्या 24 तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे। सकल भागात पाणी साचल्यामुळे वीज मीटरमध्ये पाणी शिरल्याने MSEBला वीज पुरवठा खंडित ठेवावा लागत आहे। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून इमारतीत पाणी कसे सोडायचे, त्यामुळे शौचालयालाही जाता येईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। वसई विरार महापालिका स्थापन होऊन 17 वर्ष झालेली आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर ह्या 17 वर्षांमध्ये नागरिकांना सहकार्य होईल, नागरिकांना समस्येपासून मुक्तता होईल असा कोणताच विषय इथे हाताळला गेला नाहीये। इथे वसई विरारमध्ये हे जे पाणी भरतं हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि ह्यासाठी नीरी IIT या संस्थांना इथे सर्वेक्षणासाठी बोलवलं गेलं होतं आणि 1200 करोडाचं त्यांना ते काम दिलं होतं। त्यांचा जो अहवाल प्राप्त झाला त्या अहवालानुसार वसई विरार क्षेत्र हे सॉसर सारखं बशी सारखं आहे आणि त्यामुळे इथे पाणी भरतं। पण जर आपल्याला इथल्या नागरिकांना या पाण्याच्या प्रश्नापासून, या पूर परिस्थितीपासून जर सहाय्यता द्यायची असेल तर आपल्याला इथे होल्डिंग पॉन्ड डेव्हलप करणं, इथल्या नाल्यांची रुंदीकरण करणं असे सगळे विषय होते। पण हे 1200 करोड रुपये खर्च करून हे 1200 करोड कुठे गेले तो आतापर्यंतचा प्रश्न आहे। कारण आपण पाहिलं असेल मधुबन टाउनशिप जी आहे त्याचा जो आपण कालपासून विषय पाहतो आहोत, संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात दाखवलं जात आहे। हे मधुबन टाउनशिप हे काय होतं तर हे होल्डिंग पॉइंटचं क्षेत्र होतं। नालासोपारा पश्चिमेकडचा भाग असेल तिथे होल्डिंग पॉइंटचं क्षेत्र आहे, सन सिटी होल्डिंग पॉइंटचं क्षेत्र आहे। ते क्षेत्र डेव्हलप केलं का, तिथे होल्डिंग पॉइंट तयार केले का? कारण वसई विरार महापालिका क्षेत्र आणि इथल्या खाडी आणि समुद्राची जी म्हणजे इथला जो डिफरन्स आहे ते उंच आहे आणि वसई विरार क्षेत्र खाली आहे, पूर्वेकडे पूर्ण डोंगराळ भाग आहे। त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे पाणी भरण्याचा हा इथे राहणारच आहे। यासाठी 1200 रुपये खर्च करून होल्डिंग पॉइंट बनवावे, पण होल्डिंग पॉइंट न बनवता उलट जे DP प्लान मधले नाले होते ते नाले बुजवले गेले। त्या नाल्यांच्या जागेवरती तिथे अनधिकृत बांधकामं बांधली गेली। जिकडे होल्डिंग पॉइंट बनायला पाहिजे होते तिकडे अनधिकृतपणे वस्त्या उभ्या केल्या गेल्या। मग असं जर असेल, आता जे आमदार, खासदार, नगरसेवक आहेत त्यांना प्रश्न विचारतात 1.5-2 वर्षामध्ये काय करू शकणार आहेत? नगरसेवक तर आम्ही 6 महिन्यापूर्वी निवडून आलेलो आहोत। गेल्या 35 वर्षामध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी ह्या शहराचा विकास केला। कसा विकास केला तर आपली घरं भरण्याचा, अनधिकृत बांधकामं बांधण्याचा आणि अशा पद्धतीने लोकांना पाण्यात घालण्याचा विकास केलेला आहे। आम्ही शब्द देतो, आपण पाहिलं असेल की संसदेत सुद्धा हा प्रश्न आमच्या सन्माननीय आमदार स्नेहाताईंनी उचललेला आहे। वसई विरार महापालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक आम्ही सातत्याने ह्याचा पाठपुरावा करत आहोत। या वसई विरार मधल्या जनतेला या पाणी प्रश्नापासून आम्ही त्यांना कुठून तरी त्यांची सहाय्यता करू हा शब्द देतो आणि हे जे केलेलं आहे हे प्रशासन आणि इथले 35 वर्षापासूनचे असलेले सत्ताधारी त्यांचं हे पाप आहे, हे दुसऱ्यांच्या माती मारण्याचा प्रयत्न केला जात आहे। मी आता 3 दिवस झाले मुसळधार पाऊस पडतोय। 3 दिवस हीच कंडिशन आहे। तर ह्युमन बीइंग्स तर ठीक आहे चालू शकतात, ते बघा स्ट्रीट डॉग्स तिकडे तसेच झोपले आहे वगैरे, त्यांना त्रास होत आहे। परत लहान मुलं येत जातात, आपल्याला आपण मोठे अडल्ट्स तर जाऊ शकतो नीट, लहान मुलं कशी जाणार? आणि ड्रेनेज सिस्टम इथे ओपन आहेत, मधल्या जागामध्ये ड्रेनेज सिस्टम ओपन आहेत आणि इलेक्ट्रिसिटीचा पण खूप जास्त, आता इलेक्ट्रिसिटी 2 दिवस तर होती, म्हणजे 2 दिवस इन्व्हर्टरवर चालून गेलं। आता पुढचं काय? लोक कसे जॉबला इंटरॅक्ट करतील? जॉबवर काही इम्पॉर्टंट काम असतील तर त्यांना कसे समजेल? परत जायला यायला आता बॉस तर काही सारखे सुट्टे देणार नाही। 3 दिवस झाले, कॉमन ह्युमन बीइंग्सला ते अफोर्ड पण नाही होणार। 3 दिवस सुट्ट्या कसं लोक ऍडजस्ट करणार ह्या परिस्थितीला? तर मला सरकारला एकच विनंती आहे की ऍटलिस्ट हे पाण्याचं ड्रेनेज सिस्टमचं तरी त्यांनी काहीतरी सोल्युशन काढावं। नालासोपाराची परिस्थिती तुम्ही गेल्या 3 दिवसापासून दाखवतच आहेत, किती पाणी भरलंय, काय झालंय। पण त्याच्यावर तिथं कायच नाही, इथे मध्ये नाले पण बांधून झाले। तर हे दरवर्षीचं प्रॉब्लेम आहे, हे असंच होत राहतो आणि आम्ही असंच आज जातो आणि असेच कामावर जातो। स्टेशन रोड पण त्या दिवशी तुम्ही दाखवला, ते पण बघितलंच होतं, लोकांनी बघितलं, पण नागरिक याच्यावरती करते काय? याच्यावरती काय नागरिक प्रशासन काय करणार का? महानगरपालिका काय सुधारणा करणार असेल तर सांगा, त्यांचं स्टेटमेंट घ्या, त्यांची इंटरव्ह्यू घ्या। लोकांना होणारा त्रास
हा तुम्ही केव्हा तुम्हाला सॉल्व्ह काय करणार? वाटतं हे सगळी परिस्थिती कोणामुळे ओढवली आहे? आता हे तर कोण कोणा जबाबदार आहे? आता जबाबदार सरकार येते, महानगरपालिका बदलते, कोण ना तर कोण येतो, निवडून येतात, निवडून येतात, आल्यानंतर कुठे असतात ते माहिती नाही. कामं कोणी करायची? आम्ही लोकांनी बाहेर येऊन गटर साफ करायची का? जर आम्ही टॅक्स भरतो, घरपट्टी भरतो, तो पैसा जातो कुठे? याच्या पाण्यात आम्ही चालत जायचं का? लाईटीचे बिल आम्ही टायमावर भरतो, लाईट नाही, ही सुविधा कोणी द्यायची? लाईट नाही म्हणून टावर बंद आहेत. आणि इमर्जन्सीसाठी कोणाला डॉक्टरला फोन करून औषध मागवायची असेल कुठून, तो काय करणार बिचार? गाडी येऊ शकते का इकडे? ॲम्ब्युलन्स एखाद्याला घरी काय काय झालं तर